विराट कोहलीने 14 वर्षाच्या कसोटी कारकिर्दीला अचानक पूर्णविराम दिला आहे. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर 6 दिवसातच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. T20 वर्ल्ड कप 2024 नंतर असंच चित्र पाहायला मिळालं होतं. विराट कोहलीने विजेतेपदानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच रोहित शर्माने निवृत्तीची निर्णय जाहीर केला होता. पण विराट कोहलीने इंग्लंडच्या दौऱ्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं कारण काय? कसोटी क्रिकेट विराट कोहलीच्या हृदयाजवळचं होतं. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यात 46.85च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. यात विराट कोहलीने 30 शतक आणि 31 अर्धशतक ठोकले आहेत. तसेच 7 वेळा द्विशतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्याकडे आहे. इतकंच काय तर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 40हून अधिक कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात. विराट कोहलीने नेमका असा निर्णय का घेतला असावा? विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्यापूर्वी BCCIवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर एक वरिष्ठ खेळाडू इंग्लंड संघाचं कर्णधारपद भूषवू इच्छित आहेत, अशी बातमी पसरत होती. पण BCCIने यासाठी स्पष्ट नकार दिला होता. हा खेळाडू विराट कोहली तर नव्हता ना? कारण रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर विराट कोहली कसोटी क्रिकेटला रामराम ठोकेल अशी काही चर्चा नव्हती. पण त्याने अचानक कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. विराट कोहलीने नाराज होत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विराट कोहली दीर्घकाळापासून खराब फॉर्ममध्ये जात आहे. मागच्या वर्षी 10 कसोटी सामन्यात त्याने 24.52च्या सरासरीने 417 धावा केल्या आहेत. मागच्या 5 वर्षात फक्त 2023 हे वर्ष विराट कोहलीला चांगलं गेलं आहे. या वर्षात त्याने 50हून अधिक सरासरीने धावा केल्या आहेत. पण 2020 मध्ये त्याची सरासरी 19.33, 2021 मध्ये 28.21 आणि 2022 मध्ये त्याची सरासरी 26.50 होती. विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौरा खूपच वाईट गेला. त्याने 5 कसोटी सामन्यात फक्त 190 धावा केल्यात. याच वेळी त्याची सरासरी फक्त 23.75 इतकी होती. यातही पहिल्या कसोटी सामन्यात शतक आलं होतं. यावरून विराट कोहलीने इतर 4 सामन्यात काय कामगिरी केली हे लक्षात येतं. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं साहजिकच होतं. त्यामुळे त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव वाढला होता. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.